मराठा कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केलाय। सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचंही मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। शिंदे समितीने मनोज जरांगेंची आझाद मैदानामध्ये जाऊन भेट घेतली आणि यावेळी जरांगेंना माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मुदतवाढ देण्याची मागणी केलेली आहे। प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे। मात्र वेळ देण्यास जरांगेंनी नकार दिलेला आहे। उद्यापासून प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगेंकडून करण्यात आली आहे। तसंच तातडीनं मराठा आरक्षणाचा GR काढा, आंदोलन मागे घेतो असंही जरांगेंनी शिंदे समितीला सुनावले। मात्र शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे शिंदे समिती आणि जरांगेंची बैठक निष्फळ ठरली। ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदेमंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करतात। कारण हे काम शिंदे समितीचं नाही। अरे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही मिळालं ते मागे जाते आणि ते एखादं 15-21 स्वतः घेऊन आले ते नाही नमुने झाले। ते पाडून सगळं चांगलं, सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय, ते कुठं पाणी आणायला बसले तुमच्या सरकारला पाणी देते बिगर त्यांचं म्हणणं आहे ते तत्वता मान्यता देण्यासाठी त्यांनी काही मुद्दे आम्हाला विचारले आहेत। ते मुद्दे आम्ही तुम्हाला पुढच्या पिढीमध्ये देऊ। कोणती सुटेल आता मी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही। काही प्रमाणात समाधान झालेलं आहे। बाकीची पुढची फेरी आहे ती मंत्रिमंडळाची चर्चा केल्यानंतर पुढची चर्चेची फेरी होईल। आता तुम्ही उपसमितीकडे चाललेत? हो, उपसमितीकडे आजचे मुद्दे काय होते, ठळक मुद्दे काय होते आजचे? काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहे, त्यांची मतं आहेत, ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल। त्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय? तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे।